तर मित्रांनो, मी सध्या आहे अक्कलकोट राजवाडामध्ये आणि अतिशय चांगलं वाटतं इथं येऊन. आणि एकदम सुंदर अशी प्लेस आहे, शांत वातावरण आहे एकदम. ॲक्च्युली आम्ही जेव्हा 11वी 12वी अथवा डिग्रीवर करायचो, आम्ही इथंच येऊन अभ्यास करायचो. तर इथं त्यावेळेस अभ्यास करायला भरपूरसे झाडे होते. तर आम्ही सगळे येऊन इथं अभ्यास करायचो. आणि ही भरपूर लोकांची त्यावेळेस ग्रंथालयावर इथं नव्हते. आणि आमचे अतिशय क्लोज फ्रेंड्स वगैरे इथं तिथं बघू शकता तुम्ही. तिथं जाऊन लोक अभ्यास करायचे. मी तुम्हाला ती जागा दाखवतो की तिथे भरपूर पोरं येऊन अभ्यास करायचे. इथे उन्हाळ्यात रूममध्ये भरपूर त्रास व्हायचा. त्यामुळे जे खेडेगावचे अथवा अक्कलकोट मधील आसपास गावातील पोरं ते यायचे येऊन इथं. हे बघा, हे झाडं दिसतात, या झाडाखाली पोरांना अभ्यास करायचे. हे झाड म्हणा, आणि तिथं ते समाधी आहे. त्या समाधीच्या आसपास तिथं पण मोठे मोठे झाडं होते, ते झाडं तोडलेले आहे. तिथं पण लोक अभ्यास करायचे. आणि इवन ते वडाचे झाडं बघू शकता. ते वडाचे झाडा ते लय मोठे झाड होता, आणि लय मोठं झाड, आणि ते हिरवीगार होता, आणि भरपूर असे त्याचे फांद्यावर इकडे तिकडे पसरले होते. आता ते कमी झालेले, तोडलेले असेल असं मला वाटतं, कारण त्यावेळेस आम्ही अभ्यास करायला येताना तो एकदम घनदाट होता. आणि सगळीकडे भरपूर झाडे होते. आता राजवाडच्या रिन्युएशनसाठी ते सगळे झाडे तोडले असेल. तर अशा पद्धतीने हे अक्कलकोटचे राजवाडा एक प्रकारे अक्कलकोटकरांसाठी एक प्राऊड पॅलेस आहे. अक्कलकोटकरांसाठी एक अतिशय महत्त्वाचा हा पॅलेस आहे असं मला वाटतं. आणि तुम्हाला जेव्हाही टाईम भेटेल, जर तुम्ही अक्कलकोट श्री स्वामी समर्थ देवस्थानाला आला तर तुम्ही नक्की इथे भेट द्या. आणि तुम्ही अक्कलकोट राजवाड्याची एक झलक पाहून तुम्ही अतिशय आनंदित व्हा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.